आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नगदी पिकांपैकी प्रमुख पीक असलेल्या कापूस पिकावर विविध किडींचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येतो। त्यामुळे उत्पादनात आणि तंतूंच्या म्हणजेच रुईच्या गुणवत्तेत मोठी घट होते। बदलतं हवामान, कृषी पद्धतीतील बदल, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आणि बीटी बियाणांचा जास्त प्रमाणात वापर यामुळे किडींच्या स्वरूपात मोठा बदल झालाय। सध्या कापूस पिकावर रसशोषक किडी आणि बोंडअळी दोन प्रमुख किडींच्या समूहांचा मोठा प्रभाव आहे। यामध्ये विशेषतः गुलाबी बोंडअळी ही सर्वाधिक विध्वंसक ठरते। गुलाबी बोंडअळी ही कापसाची एक प्रमुख कीड आहे। बीटी कापसाची निर्मिती कापसावरील बोंडअळ्यांना प्रतिकार करण्यासाठी केली आहे। बीटी कापसाच्या वापरामुळे सुरुवातीला या अळ्यांवर चांगलं नियंत्रण मिळवता आलं होतं, परंतु आता काही अळ्यांनी विशेषतः गुलाबी बोंडअळीने बीटी प्रतिजैवकावर प्रतिकारक शक्ती विकसित केली आहे। त्यामुळे प्रादुर्भावात वाढ होताना दिसून येते। या परिस्थितीवर मात करण्यासाठी पारंपरिक आणि रासायनिक कीड नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रतिकार व्यवस्थापन तसंच जैविक नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आता या अळीचं जीवनचक्र कसं असतं ते पाहूयात। किडीच्या अळी, अंडी, कोश, पतंग म्हणजेच प्रौढ अशा 4 अवस्था असतात। एक मादी पतंग पाते, फुले, बोंडावर 160 ते 250 पिवळ्या रंगाची अंडी घालतात। अंडी कालावधी साधारणपणे 4 ते 7 दिवसांचा असतो। अंड्यातून बाहेर पडलेली अळी अधिक नुकसानकारक अवस्था आहे। अळी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असून डोके तपकिरी असतं, नंतर ती गुलाबी रंगाची दिसते। अळीचा कालावधी 25 ते 35 दिवसांचा असतो। त्यानंतर ती मातीत पडलेल्या बोंडात कचऱ्यात कोशावस्थेत जाते। कोशावस्थेत गेल्यानंतर त्यातून 8 ते 12 दिवसांनी पतंग बाहेर पडतात। पतंगाचे आयुष्य हे 7 ते 16 दिवसांचे असते। अशा प्रकारे किडीचा एक जीवनक्रम 5 ते 8 आठवड्यात पूर्ण होतो। एकात्मिक कीड व्यवस्थापन धोरण। गुलाबी बोंडअळीच्या शाश्वत आणि प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे। केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता विविध उपाययोजनांचा समन्वित वापर करून कीड नियंत्रण करणं हेच यशस्वी व्यवस्थापनाचं सूत्र आहे। अशा प्रकारच्या एकत्रित व्यवस्थापनामुळे प्रतिकारशक्तीच्या विकासास विलंब होतो, पिकाचं नुकसान कमी होतं आणि पर्यावरणीय शाश्वतता देखील जपली जाते। फेरोमन सापळे। पेरणीनंतर 45 दिवसांपासून प्रति हेक्टर 5 याप्रमाणे गॉसिप्युलर बेटेड कामगंध सापळे लावावेत। हे सापळे पतंगाच्या क्रियाकल्पांचे निरीक्षण करतात। या किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे सलग 3 रात्री प्रति सापळा 8 ते 10 पतंग असते। गुलाबी बोंडअळीच्या नुकसानाची चिन्हे जसे की रोगग्रस्त फुले, छिद्रे किंवा डाग असलेले रुई यासाठी कापसाच्या पिकाची विशेषतः पाते, फुले आणि बोंड नियमितपणे तपासणी करावी। बोंडाच्या आतील अळ्या आणि नुकसान तपासण्यासाठी हिरव्या बोंडाचे विभाजन करावे। बोंडाच्या नुकसानीसाठी ETL सामान्यतः सुमारे 10% हिरवे बोंड आणि फुलाचे नुकसान असतं। जैविक नियंत्रण। नैसर्गिक शत्रूंचं संवर्धन। परजीवी उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा प्रजाती आणि भक्षक उदाहरणार्थ क्रायसोपरला कार्निया, ढालकिडे, गांधील माशा, कोळी, रेडूविड बग्स सारख्या उपयुक्त कीटकांना हानी पोहोचवू शकणाऱ्या ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करावा। शेतात मित्र कीटक सोडणे। प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ट्रायकोडर्मा बॅक्टेरिया सारख्या अंड्यांच्या परजीवींचे मित्र कीटक शेतात सोडणं प्रभावी ठरू शकतं। एंटोमोपॅथोजेनिक बुरशी। बिवेरिया बासियाना सारखी बुरशी गुलाबी बोंडअळीच्या अळ्यांना संक्रमित करून नष्ट करते। हा रासायनिक कीटकनाशकांना पर्यावरणास अनुकूल पर्याय आहे। याचा प्रभाव आर्द्रता आणि तापमान यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे प्रभावित राहू शकतो। रासायनिक नियंत्रण। किडींचं नियमित निरीक्षण करून किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर करावा। गुलाबी बोंडअळी विरुद्ध प्रभावी परंतु फायदेशीर कीटकांना वाचवणारी निवडक किंवा कमी प्रभावी कीटकनाशके निवडावीत। कीटकनाशकांविषयी प्रतिकारकता वाढू नये म्हणून वेगवेगळ्या कृती पद्धती असलेली कीटकनाशके आलटून पालटून फवारावीत। एकाच गटातील रसायनांचा वारंवार वापर टाळावा। आता आपण कीटकनाशक फवारणीच्या वेळापत्रकाविषयी जाणून घेऊयात। पेरणीनंतरचा कालावधी, आर्थिक नुकसान पातळी आणि कोणतं कीटकनाशक व किती प्रमाणात वापरायचं असतं ते पाहूयात। पहिली फवारणी 90 ते 110 दिवसांनी पेरणीनंतर करावी। 10% प्रादुर्भावग्रस्त पाते किंवा बोंडे प्रोफेनोफेस कीटकनाशक वापरावं। 40% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून याची फवारणी करावी। दुसरी फवारणी 110 ते 130 दिवस फ्ल्यूबेंडामाइड 39.35% SC 2.5 मिली किंवा एंडोक्साकार्ब 14.5 SC 10 मिली किंवा स्पिनोसॅड 45 SC 3 मिली
अधिक निंबोळी तेल 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून अशी फवारणी करावी। तिसरी फवारणी अत्यावश्यक असल्यास क्लोर अँड्रा निलिप्रोल 18.5 SC 2.5 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4 ग्रॅम अशी प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी। नवीन सूत्रीकरण स्प्लॅट स्पेशलाइज फेरोमोन आणि ल्युअर ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी आणि पीबी नॉट दोरी यांसारख्या नवीन तंत्रज्ञानानुसार गुलाबी बोंडअळीच्या नर मादी मिलनामध्ये व्यत्यय आणण्यासाठी कृत्रिम फेरोमोनचा वापर केला जातो। यामुळे नर पतंग गोंधळात पडतात आणि त्यांचे मिलन यशस्वी होत नाही। हा पर्यावरण पूरक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे। नवीन तंत्रज्ञान आणि दृष्टिकोन उपग्रह आधारित पीक देखरेख आणि AI उपग्रह प्रतिमा आणि AI शक्तीवर चालणारे विश्लेषण कापसाच्या झाडामध्ये गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीची आणि ताणाची सुरुवातीची चिन्ह शोधण्यात मदत करू शकतात, ज्यामुळे वेळीच पीक संरक्षणाचे उपाय योजता येतात। ड्रोन आधारित देखरेख आणि अचूक अनुप्रयोग ड्रोनचा वापर जलद स्काउटिंग आणि कीटकनाशकांच्या लक्षित व्यापारासाठी केला जाऊ शकतो। यामुळे एकूण रासायनिक वापर आणि पर्यावरणीय प्रभाव कमी होतो। डेटा चलित नियंत्रण घेणे विविध डेटा स्रोतांचा संयोग आणि AI आधारित विश्लेषण करून डेटा चलित एकात्मिक कीड नियंत्रण धोरण कीटक नियंत्रणाला अधिक शाश्वत, कमी खर्चिक आणि परिणामकारक बनवतं। यामुळे किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडताच त्वरित निर्णय घेणं शक्य होतं। यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा अपव्यय टाळता येतो। गुलाबी बोंडअळींना वाढलेल्या आणि अधिक टिकाऊ प्रतिकारासह नवीन GM कापसाच्या जाती विकसित करणं हे सध्याच्या संशोधनाचं उद्दिष्ट आहे। यामध्ये नवीन प्रतिकार यंत्रणांचा समावेश आहे। अशा प्रकारे विविध धोरणांचे समन्वयित व शाश्वत एकत्रीकरण करून शेतकरी बीटी कापसातील गुलाबी बोंडअळीचं प्रभावीपणे व्यवस्थापन करता येईल। यामुळे केवळ कीटकांमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी होऊन पर्यावरणीय शाश्वततेत देखील वाढ होण्यास चालना मिळेल। विविध प्रथिनांवरील आधारित संरक्षणामुळे कीटकांच्या प्रतिकार शक्तीच्या विकासाला विलंब होतो आणि बीटी कापूस तंत्रज्ञानाची दीर्घकालीन कार्यक्षमता व व्यवहार्यता कायम राहते। हे आधुनिक व विज्ञान आधारित धोरण शेतकऱ्यांना टिकाऊ, किफायती आणि पर्यावरणपूरक उत्पादन प्रणालीकडे घेऊन जाते। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।